एक नाही तर लागोपाठ 2 फोटो लक्ष्मण हाके यांच्या संदर्भातले ट्विट केलेले आहेत। या फोटोंमधून तुम्हाला काय सुचवायचंय? कसं आहे विलास, की आतापर्यंत आपण बघतोय हं, मुद्दा राहिलाय कुठच्या कुठे हं, आणि चाललंय काय. म्हणजे हे एक इतकं किळसवाणं राजकारण चाललंय या सगळ्यातनं, हं, की खरा मुद्दा काय आहे की इतकी निर्घृण हत्या झाली. हं, आता ती कोणाची झाली? तर एका सरपंचाची झाली. हां, मी जात पात धर्म ह्याच्यात कधीच मानत नाही. तुलाही माहितीये, सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहितीये, जे मला 13 वर्ष लढताना बघतायत. हो, आणि असं असताना याला कुठेतरी आधी मराठा विरुद्ध वंजारी हे जे प्रकरण झालं, हं, त्यातनं मी तेच परत परत म्हटलं. 17 तारखेपासून मी जेव्हापासून लढायला सुरुवात केली, जेव्हा अधिवेशनाचा तो दिवस होता आणि फडणवीस बोलत होते, तेव्हापासनं त्या मुलीने जे म्हटलं आणि बघितलेले जे पिक्चर्स जे पुढे आले, त्या माणसाचे म्हणजे संतोष देशमुखांचे आणि त्यांचे ते डोळ्याचे, हां, पाठीचे जे इतके इतके हॉरिबल असे आपण खरंय सगळ्यांनी ते. फोटो बघितल्यावर हं, सगळ्यांचं डोकं चक्रावून निघालं होतं आणि आपल्याला सगळ्यांना याची कुठेतरी ही दिशा आता थांबली पाहिजे असं वाटत होतं. बरोबर. पण मग त्याच्यातनं वाद निर्माण काय झाले, की वंजारी विरुद्ध मराठा, मग तो अमुकच होता, मग तो तमुकच होता. मला असं वाटतं आपण विषय सोडून इतर का चर्चा करतो? तर आताच्या घटकेला मी बघितलं, की पहिलं मग तिथून सुरुवात झाली, की सुरेश धस बोलायला लागले. तर आधी तळपायच्या मस्तकाला गेली. कारण हे व्यक्ती काय आहेत ते 2011 पासून मी बघत आली आहे. त्यांच्या विरुद्ध लढत आली आहे. एक नाही 1000 मुद्द्यांवर तुम्ही शोधून बघा. सुरेश धस यांच्या विरुद्ध लढले. संदीप क्षीरसागरांना मी विशेष ओळखत नाही आणि कधी त्यांच्या विरुद्ध लढले नाहीये, कारण मला त्यांची माहितीही नाहीये. हं, पण हे जेवढं पब्लिक आहे, मग त्यांचे जे फोटोज आले होते, ते मी स्वतः 28 तारखेपासून ट्वीट करते, की हा माणूस आहे तरी कोण? की ज्याचे शरद पवारांबरोबर आहे, सुप्रिया सुळेंबरोबर आहेत, रोहित पवारांबरोबर आहेत, देवेंद्र फडणवीसांबरोबर आहेत, अजित पवारांबरोबर आहेत, सगळ्यांबरोबर फोटो आहेत, शिंदेबरोबर आहेत. तर हा माणूस आहे कोण एवढा इतका जवळचा? हं, मग त्याचं आपण धनंजय मुंडे बरोबरचं बघितलं, तर त्यांचे सगळेच आहेत. म्हणजे हं, त्यांच्या कंपन्या एकत्र, जमिनी एकत्र. आज तर मी विलास बाकीच्या गोष्टी ज्या बाहेर काढल्या आहेत, हं, की त्यांची जी कंपनी आहे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, हं, त्याच्यात त्यांचे की पर्सनल म्हणून राजश्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नाव आहे. हं, तर आपल्याला दिसतंय की यांचे आता हे जी कंपनी आहे, ती काय करते तर फ्लाय ॲश पासून ट्रान्सपोर्टेशन पर्यंत सगळे व्यवहार करते. 12 कोटीचा वार्षिक टर्नओव्हर होता. 2022 पासून हे सगळं थांबलं. हे हं, सगळं मी का शोधतेय? मग त्याच्यातनं आपण बीडच्या त्या पिस्तुलांबद्दल बोललो, की हो, इतकी अमाप कशाला आहेत? कारण जी दहशत निर्माण केली जातीये, हं, जे इतकं गंभीर प्रकरण होतंय, हे कुठच्याही जातीचं असो, कुठच्याही समाजाचा असो, कुठल्याही बरोबर. धर्माचा असो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. अगदी खरंय. ही जी हं. माणसं आहेत, जी अशी या गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत, त्यांना धडा आपला हा लढा शिकवला प्रवृत्तीच्या गेलाच विरोधात आहे. पाहिजे. हा कारण लढा त्यांना प्रवृत्तीच्या विरोधात आहे. हं, हं, राजकीय प्रोटेक्शन असल्यामुळे हे करू शकतात. हं, म्हणून त्यांच्या विरोधात खरं तर कसं आहे विलास, हं, की आज एखादी हत्या झाली, तर हं, साध्या पोलिस स्टेशननी त्याची चौकशी करायला हवी होती. हं, ते झालं नाही. कारण ते आपल्याला माहितीये पोलिस स्टेशनमध्ये चौकशी निष्पक्ष होणारच नाही. हं, म्हणून तिथे जेव्हा एस-आय-टी लागली, सी-आय-डीची पथकं गेली, हं, सी-आय-डीकडे चौकशी देण्यात आली. 9-9 पथकं काय झाली? साध्य काय झालं? हं, एक वाल्मिक कराडला ते पकडू शकले नाहीत. हं, तो शरण आल्यानंतर जे ड्रामा झाला तो बघितला. हं, मग त्याला जो घेऊन येणारा होता त्याचा पण ड्रामा बघितला. तो हं, म्हणतो मला सहज रस्त्यावर भेटले आणि हं, त्यांना सोडायला म्हणून मी गेलो. आता पोलिस स्टेशनमध्ये आणल्यावर त्यांच्यासाठी 5-5 पलंग गेले. मग त्याचं क्लॅरिफिकेशन येतं, की नाही हे पलंग ऑफिसर्ससाठी होते. ऑफिसर्स काय पोलिस स्टेशनमध्ये झोपायला येतात का? हं, असे असंख्य प्रश्न. मग हं. ती एस-आय-टी जी झाली, ती हां. सुद्धा तिथल्या लोकांची, तिथल्याच पोलिस ऑफिसर्सची झाली. म्हणजे तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना जे उठता-बसता कराडांना सलाम ठोकत होते, हं, ते त्यांची चौकशी करतील, निष्पक्ष करतील, असं आपल्याला वाटतं तरी का? हं, एक सांगा मला, एक गोष्ट हं, त्यांनी किंवा सी-आय-डीनी साध्य केली आहे आत्तापर्यंत. हं, सगळे पहिले जे होते हं. त्यांना सुद्धा शरण येणं, ते आले म्हणून मिळाले, नाहीतर तेही मिळाले नसते. हां. त्यांचेही ड्रामा आपण बघितले, की हं, ते येणार आहेत हे 2 दिवस आधी माध्यमांना माहिती होतं. त्यांच्या समर्थकांना माहिती होतं. पण सी-आय-डीला नाही माहिती, पोलिसांना नाही माहिती. हं. गंमत चालली आहे ही आणि हे सगळं राजकीय दबावामुळे होतंय. म्हणून माझं म्हणणं होतं, की
जर धनंजय ताई मुंडे बाजूला झाले हा तर याच्यात चौकशी होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो, नाहीतर ही चौकशी होणं शक्य नाही. बरोबर. ताई त्या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण बोललोय. पण माझा मूळ जो मुद्दा होता, आज तुम्ही 2 फोटो ट्वीट केले. ज्यांच्याबद्दल केले हो, सॉरी. ते ते आता सांग. आपल्या सोबत आहेत. म्हणून आपण ही हं. चर्चा करतोय. तुम्हाला या फोटो ट्वीट करण्यामधून काय सुचवायचंय? काय सांगायचंय? सांग काय इंडिकेट करायचंय? सांगते ना. हं, कसं झालं जेव्हा आज मला कळलं, की लक्ष्मण हाकेजी आज तिथे एक आंदोलन करतायत आणि ते धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ आणि कराडांच्या समर्थनार्थ आहे, की बाबा त्यांना का टार्गेट केलं जातंय? येतो ते लक्ष्मणजी काही येतो. वंजारी आहेत म्हणून केलं जातंय का ओबीसी म्हणून आहेत म्हणून केलं जातंय? तर ते बोलताना असंही म्हणाले, की यांचे सगळ्यांबरोबर फोटो आहेत, यांच्याबरोबर फोटो आहेत, त्यांच्याबरोबर फोटो आहेत. म्हणून मला एका कोणीतरी एक फोटो पाठवला हं, आणि 5-10 मिनिटांनी दुसऱ्यानी एकाने पाठवला. हं, 5-10 मिनिटांनी तिसऱ्याने एकाने पाठवला. म्हणून मी तो फोटो ट्वीट केला, की हं, बाबा सगळ्यांचे जसे फोटो आहेत, तसे तुमचे देखील फोटो आहेत. हं, मग हं, तुम्ही आज जे त्यांच्या विरुद्ध त्यांच्या समर्थनार्थ जे आंदोलन केलं, हं. ते तरी कसं योग्य आहे ते म्हणावं. थोड्या मी वेळाने विचारतो. आणि हं, एक फोटो आला माझ्याकडे, हं, ज्याच्यात ते कैलाश फड बरोबर होते. हं, तर कैलाश फड जे आपण बघितलं 2024चा जे निवडणुका कशा रिग केल्या गेल्या, हं. याचा जो फोटो मी टाकला होता, की फोटो नाही व्हिडिओ होता. हो, 3.5 हो. मिनिटाचा तो व्हिडिओ होता, हं, की ज्याच्यात कैलाश फड आणि त्यांचा मुलगा सगळ्यांना तिथे हकलवून देत होते, मारामाऱ्या करत होते. त्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे देखील होते. हं, तो कैलाश फड आणि हं. हाकेंचा जेव्हा फोटो मला आला, तो देखील मी ट्वीट केला, की काय खरं, काय खोटं, कोणाचं राजकारण खरं, कोणाचं खोटं, एक आका मोठा छोटा झाला, की मी आका मोठा होईल, याच्यासाठीच हे लढे आहेत का? असे असंख्य प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतात. ठीक आहे. तुम्ही तुमची भूमिका मांडलेली आहे. लक्ष्मणजी, सुरुवातीला तर या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, की संबंधित जो फोटो आहे, तो सत्य आहे का? तो खरा आहे का? त्याच्याबद्दल नंतर बोलू. आधी तो प्रश्न, तो फोटो खरा आहे का? नाही, फोटो खराच आहे ना. बरं. मी ओबीसी आंदोलक म्हणून मी ज्यावेळी मराठवाड्यामध्ये आंदोलनं केली होती, त्या हं. दरम्यान कित्येक हजारो लोकं मला भेटत होती. हां. त्यामध्ये वाल्मिक कराडांनाही भेटले होते. अनेक लोकं भेटलेले आहेत आणि त्यांचे मला वाटतं ह्या 2 फोटोच्या पलीकडे अजून काही फोटो असतील तर तरी त्यांनी ट्वीट करावेत. काहीही हरकत नाही. हं. परंतु मग त्यांना अनेक गोष्टी आहेत, सीडीआर आहे, अजून काय बोलणं आहे का? अजून काही संबंध आहेत का? हं. आरोपी म्हणून मलाही त्यांना हे करायचंय का? तर त्यांचं त्यांना माहिती आहे ते. हं. पण मला मला एक वाटतंय, की हं. यामधून सनसनाटी निर्माण करणे, हां. जी एकनाथराव खडसेंच्या बाबतीमध्ये झाली, हं. जी छगनराव भुजबळांच्या बाबतीमध्ये झाली, हं. जी राजेश टोपेंच्या बाबतीमध्ये केली, हं. जी त्याची खूप मोठी मालिका आहे, हं. जी अजितदादा पवारांच्या बाबतीमध्ये झाली. हं. त्याचा एंड काय झाला? त्याचं पुढं काय झालं? हं. का हे मीडियामध्ये आलं, मीडियामध्ये चर्चा झाली. मला वाटतंय हा न्याय व्यवस्थेवरती, इथल्या प्रशासनावरती हा इन्फ्लुअन्स आहे का? हं. न्याय व्यवस्थेवरती, प्रशासनामध्ये, महसूलमध्ये काही अधिकारी आहेत म्हणून त्यांची जात शोधली जाते का? हं. एका बाजूला म्हणायचं आम्ही सोशल वर्कर आहोत, आम्हाला जातीपातीचं देणं घेणं नाही आणि हां. त्याच तोंडून वक्तव्य करायचं की हे वंजारी समाजाचे अधिकारी आहेत. हं. मला ह्या प्रश्नाचं लॉजिक कळलेलं नाही, हं. की या त्यांचं वंजारी लॉजिक त्यांना जातीच्या समजत अधिकाऱ्या आणि महसूलमधल्या लोकांचं हं. किंवा इतर पदावरच्या लोकांचं या चौकशीमध्ये, इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय संबंध असतो? हं. मला वाटतंय या प्रश्नाचं उत्तर पण त्यांनी मला द्यावं. आणि हं. मी एक ओबीसी आंदोलक आहे. हं. मी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगलीच्या बाउंड्रीवरती राहतो. हे अंतर मधलं पाहता कितीतरी किलोमीटरचं अंतर आहे. आणि फोटो टाकावा त्यांनी. मी त्यांना आणखीन एक व्हिडिओ पाठवतो, की जयंत पाटील साहेब या वाल्मिकांना कराडावरती बोलतायत. हं. अनेक फोटो आहेत. ते पण फोटो त्यांनी अपलोड करावेत. हं. माझं एकच म्हणणं आहे, हं. त्या जसे मला बोलू द्या. एक-एक जण बोला. हां. त्या हं. जशा एका प्रश्नावरती भांडतात, हं. त्या प्रश्नाचा एंड काय होतो? मला हं. काय म्हणायचंय, मी सोशल जस्टिस वरती भांडतो. मी सोशल जस्टिस वरती भांडत असताना ओबीसी विजयंती प्रवर्गावरती बोलतो. हं. ज्या ओबीसींचा सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून काही लोक खूप छानपणे बोलतात, हं. की मला जातीचं काही देणं घेणं नाही, मला समाजाचं काही देणं घेणं नाही. अरे हजारो वर्षाच्या समाज व्यवस्थेमध्ये इथली लोक कारखान्याच्या बॉयलरमध्ये टाकली जातात. हं. इथल्या लोकांची पिळवणूक केली जाते. एका विशिष्ट समाजाचीच लोक ऊसतोडीला जातात. एका विशिष्ट समाजाच्या लोकांनाच मारून टाकलं जातं. खैरलांजी आहे, नगरमधलं प्रकरण आहे. त्याचबरोबर किती प्रकरणं सांगायची तुम्हाला? मग काय जातीच्या गुन्हेगारांना, एखाद्या गुन्हेगाराची जात शोधायची आणि त्या जातीतल्या अधिकाऱ्यांची तुम्ही जात शोधणार, जे हं. एमपीएससी थ्रू सिलेक्ट झालेत.
जे काही नियमावली अनेक चालण्या, मुख्यमंत्री, त्या विशिष्ट सभागाचे सायनिंग अथॉरिटी, त्या माणसाच्या सहीनं माणसं तिथं येतात. त्या माणसांच्या त्या व्यवस्थेवरती तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ही लढाई वेगळी आहे ना. तुम्ही इथल्या न्याय व्यवस्थेवरती, इथल्या पोलीस प्रशासनावरती एखाद्या जातीला आरोपीच्या कटकऱ्यामध्ये उभं करता. या प्रश्नांची उत्तरं काय आहेत? काय लॉजिक आहे याला? ठीक आहे, मी उत्तर देऊ घेतो. आता उत्तर. हा, 2 प्रश्न होते ताई. एक म्हणजे त्यांनी सनसनाटी निर्माण करण्यासाठी एका मागोमाग एक आपण फोटो ट्विट करताय असा त्यांचा आरोप होता. पण मला सुद्धा एक गोष्ट जाणवलेली आहे, आपण खूप जबाबदार अशा व्यक्ती आहात. त्यामुळे आपल्याकडून एक ऑडिओ क्लिप दाखवण्यात आलेली होती आणि त्याच्यामधून एक प्रचंड सनसनाटी महाराष्ट्रात निर्माण झालेली होती. तो म्हणजे या आरोपींचे मर्डर करण्यात आलेले आहेत. खरं तर त्याच्याबद्दलची नंतर खातरजमा केल्यानंतर असं लक्षात आलं की दारू पिऊन कोणीतरी केलेलं आहे. पण तुम्ही जेव्हा ते नाही, नाही. करता, तसं नव्हतं ते. हा, पण ते त्याचं आरोपी पण मी पकडले तुला गेले ना, त्यांचा explain- मर्डर झालेला नव्हता. पण नाही, नाही, जेव्हा नाही, आपण ऐकून असं घे. करतो, आपण एखाद्या डायरेक्ट माध्यमांमधून, सोशल मीडियातून जेव्हा आपण टाकतो, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, कदाचित तेव्हा असे होऊ शकला, त्याचे तपासावर परिणाम होऊ शकला असता, अशा अनेक गोष्टी झाल्या असत्या. तर मला असं म्हणायचं की त्यांचा जो आरोप आहे की यातून फक्त सनसनाटी निर्माण होतीये. अनेक आता म्हणजे त्यांचे दाऊदचं specific पण प्रश्न आहेत, प्रकरण तर तुम्हाला त्याचे आठवत असेल. उत्तरं. हां. दाऊद आणि ह्यांचं पण ते झालं होतं की दाऊद आणि काय दाऊदचं आणि ह्यांचं बोलणं झालं होतं, खडसेंचं बोलणं झालं होतं. एकतर विलास, ते दाऊदचं आणि खडसेंचं जे बोलणं झालं होतं ते मी नाही, आम आदमी पक्षाच्या प्रीती शर्मा मेनन यांनी केलं होतं. माझा आणि त्याचा काही संबंध नव्हता. दुसरी गोष्ट, त्यांनी आता प्रश्न विचारले की तुम्ही सिंचनावर बोललात, खडसेंवर बोललात, भुजबळांवर बोललात, त्याच्यात काय झालं पुढे? हम्म. सिंचनाची केस वेड्यासारखी मी लढले 2012 पासनं. पण देवेंद्र फडणवीसांनी, त्यांच्याबरोबर जेव्हा अजित पवारांनी ओव्हरनाईट सरकार बनवलं, त्याच्या सगळ्या चौकशा बंद करण्याचं सुंदर काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यानंतर आम्ही हवे तेवढे, म्हणजे छगन भुजबळांविरुद्ध जेव्हा मी कोर्टात फाईट केली, आमचे वकील सुद्धा तेव्हा बॅक ऑफ झाले होते. तेव्हा इन पर्सन मी फाईट करून त्यांच्या विरुद्ध FIR झाला. 2.5 वर्ष जेलमध्ये होते. त्यानंतर त्यांना जेव्हा सोडवण्यात आलं, तेव्हा त्यांनी सेशन्स कोर्टात डिस्चार्ज पिटिशन फाईल केलं आणि त्या डिस्चार्ज पिटिशन विरुद्ध सुद्धा मी लढले. त्याच्यावर हायकोर्टात गेले. हायकोर्टात 5 जजेसनी नकार दिला म्हणून सुप्रीम कोर्टात गेले. त्याच्यानंतर पुन्हा रिइन्स्टेट करून आता ते मॅटर हायकोर्टात आहे. त्याच्या सुनावणीची तारीख सुद्धा लागत नाही. हे त्यातलं दुर्दैव. खडसेंनी, म्हणजे त्याच्यात पहिल्या सिंचनात अजित पवारांचा राजीनामा झाला, खडसेंचा राजीनामा झाला, भुजबळ जेलमध्ये गेले. आणि तुम्ही टोपेंबद्दल बोललात. टोपेंना स्वतःला जाऊन विचारा की त्यांनी जी बळकावलेली तिथल्या गायरानाची जमीन होती, ती आम्ही उभं राहून ते सर्वे करून गावाला परत सोडण्याचं काम सुद्धा केलं होतं. एवढंच नाही तर तुम्हाला कदाचित माहित नसेल, ऊसतोड कामगारांचे मुद्दे म्हणा, ऊस वाहतूक संघटनेचे मुद्दे म्हणा, अशा असंख्य मुद्द्यावर मी लढले, जातपात न बघता. आणि जे तुम्ही म्हणालात की मी अमुक ऑफिसर, तमुक ऑफिसर, ऑफिसरला जातपात नसते, बिलकुल मान्य. पण तुम्ही जेव्हा एक ओबीसी नेते आहात, तेव्हा ओबीसींसाठी लढताय का? कारण ही जी बिंदू नामावली बनवली आहे, ती सगळ्या ओबीसींच्या सगळ्या घटकातल्या लोकांना न्याय मिळावा म्हणून ती बनवण्यात येते. ती आत्ताच्या घटकेला किती प्रमाणात NTD कडे झुकलेली आहे, हे मी एकदा नाही अनेक वेळा ट्विट केलंय. याच्या व्यतिरिक्त शिक्षक घोटाळ्यात काय झालेलं, कसं ते जो कमिटीचा निर्णय होता, त्याची मी मुद्दाम माहिती देते विलास, आणि लोकांना कळायला हवी. एक शिक्षक होते की ज्यांनी हायकोर्टात औरंगाबाद बेंच पुढे एक पिटिशन दाखल केलं, आणि ते पिटिशन एक मोठे पत्रकार होते ज्यांनी जीव तोड लढून ते औरंगाबाद हायकोर्टापुढे ते मॅटर चालवलं. बर. त्या मॅटरमध्ये गव्हर्नमेंटकडनं सांगण्यात आलं आणि त्यांनी सबमिशन केलं कोर्टापुढे की हो, हे चुकीचं होत आहे, NTD प्रवर्गाला जास्त मिळाले, त्याचा आम्ही करेक्ट करू, वॉर फुटिंगवर करेक्ट करू. असं सबमिशन केल्यानंतर हायकोर्टाने ऑर्डर दिली की बाबा जर ते करत असतील तर तसं करण्यात यावं, आणि ती केस त्यांनी डिस्पोज केली, डिसमिस नाही केली. याच्यावर परत तातडीची बैठक झाली. कमिटीने त्यांचं डिसिजन कळवलं. अमुक लोकांना त्याच्यातनं बाद करण्यात आलं, त्यांचे ट्रान्सफर करण्यात आली. 17 ठीक आहे, नोव्हेंबर, ठीक आहे. तरी मी या प्रश्नावरही बोलेन. मला पूर्ण करू दे. 17 नोव्हेंबर त्या दिवशी
त्यांनी ही कमिटीचा अहवाल आला आणि 20 नोव्हेंबरला ह्या पंकजा मुंडेंनी त्याच्यावर स्थगिती आणली, कारण त्या मंत्री होत्या. तर जेव्हा तुम्ही ओबीसी साठी फाईट करता, तेव्हा ओबीसीच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा याच्यासाठी करत जा, ना की तुमचे कराड मित्र आहेत किंवा तुमचे धनंजय अहो, मुंडे सोडा मित्र हो, आहेत, कराडांचा की आणि इतर शिक्षकांचा कुठल्यातरी काय संबंध? समाजाचे आहेत माझ्या म्हणून करू आंदोलनाचा आणि नका. कराडांचा काय संबंध? नाही नाही, तुम्ही जे आता बोलू आंदोलन द्या ना, केलं आता बोलू द्या कोणीही विलासजी. माणूस बरं बरं नाही ठीक नाही, आहे. माझं विलासजी, कराडांचा आणि या माझं पूर्ण होऊ नोकरदारांचा द्या. काय मग तुम्ही संबंध? हा तुम्ही प्रश्न बिंदू विचारले त्याची निमावलीवर मला बोलणार आहे उत्तरं मला. देऊ द्या. बिंदू निमावलीवर बोलू बरं द्या. बिंदू निमावलीच्या त्यांनी जे संदर्भात काय तुम्ही जो सांगतात- आक्षेप घेतला त्याच्यावर उत्तर घेतो. हा हे एक बघा. एक एक मुद्दा. विलासजी, हम्म. माननीय ताईंनी त्यांना बिंदू निमावली किती माहिती आहे, हम्म. त्यांच्या बोलण्यावरून त्यांचं नॉलेज मला थोडंफार, खरं तर हा याचा विषय नाहीये हा, खरं तर तरीही मला बोलायचं आहे. हा. हे बघा, गेल्या अनेक बोला. वर्षापासून महाराष्ट्रामध्ये NTDच्या जागा 0, 1, 2 अशाच निघतात. या महाराष्ट्रामध्ये बिंदू निमावलीच्या रोस्टरच्या नावाखाली आरक्षणाबरोबर किती मोठा कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड आहे याच्यावरती 1 नव्हे 2 नव्हे 3 तासाची चौकशी, 3 तासाची चर्चा अपुरी पडेल अशा पद्धतीचा फ्रॉड इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेकडून होतो. MPSC मधले सदस्य कोण आहेत आणि MPSCच्या जागा कशा निघतात आणि मग कडच्या जागा शून्यावरती कधी कधी निघतात, याचं कारण या अंजलीताईंना माहिती आहे का? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला दिलं पाहिजे. आणि जो शिक्षकांचा आणि सरप्लसचा त्या शिक्षकांची संख्या जास्त झाली, त्यांनी जे हे सांगितलं, तेच शिक्षक ओपन मधून किती सिलेक्ट झाले आणि NTD प्रवर्गातून किती सिलेक्ट झाले, आणि मग ओपन मधून सिलेक्ट झालेली माणसं ज्यावेळी इथली व्यवस्था, इथला रोस्टर बनवणारी व्यवस्था, ज्यावेळी ओपन मधनं सिलेक्ट होणाऱ्या, मेरिट मधनं सिलेक्ट होणाऱ्या माणसांना ज्यावेळी बाय बर्थ तो कॅटेगरी मधला आहे म्हणून तो कॅटेगरी मध्ये दाखवून ते रिझर्वेशन खतम करण्याचा प्रयत्न समांतर आरक्षणाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये घडतो. अंजली ताई, तुम्ही मी विचारतोय ना, मी ताईंना विचारतोय. ताई, हा जो मला वाटतं या प्रश्नाचा आणि आता हे विषयांत आपल्या मुद्द्याचं विषयांतर होतंय. पण ताई ही गोष्ट ना, ही गोष्ट आता हे बघा, याच्यातनं ना आता तिथं जी सगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे, प्रश्नाचं उत्तर देणं बाकी आहे. मला तेवढं फक्त देऊ दे. प्लीज. हा द्या. त्यांनी जो मुद्दा मांडला की अधिकारीला जात नसते, तर मी जे माझं ऑब्झर्वेशन होतं, आधी तर असंख्य लोकांनी मला हे सांगितलं, मी त्याच्यावर कधीही जात नाही. मी जेव्हा परळीत स्वतः गेले आणि तिथल्या तहसीलदारांना भेटले, बाहेर बोर्डावर नाव होतं व्यंकटेश मुंडे. त्याच्यानंतर पोलीस जर बघितलं तर सनप, रुरलचे पोलीस होते चाटे, तिथले जे गट अधिकारी होते ते देखील वंजारी, सहाय्यक गट अधिकारी होते ते देखील वंजारी. म्हणून मला मग त्याच्यानंतर मला हे शिक्षक येऊन भेटले. त्या लिस्ट 2016चा अहवाल बघितला, 17चं कोर्ट केस बघितली, 18चा निकाल बघितला आणि व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कसं त्याच्यात रिझर्वेशन असतं, EWSचं कसं असतं, व्हर्टिकल रिझर्वेशन कसं असतं, याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर मी बोलले. आणि मी चॅलेंज देते, हाके तुम्ही म्हणाल त्या दिवशी मी याच्यावर तुमच्याशी बोलायला तयार ठीक आहे, ठीक आहे, उद्या उत्तर द्या. पूर्ण करू द्या. एक मिनिट, त्यांचं पूर्ण होऊ द्या, त्यांचं पूर्ण होऊ द्या. मला कुठल्याही जाती समाजाशी मी कधीच बोलणार नाही. ठीक आहे, त्या अर्ध सत्य सांगत असतील तर तुम्ही पूर्ण सत्य सांगा. मग काय पूर्ण कसा सत्य? झालाय, एक मिनिट, शेवटचं वाक्य, एक मिनिट, त्यांचं एक वाक्य. हा. शेवटचं वाक्य. ऊसतोड कामगारांची आज जी दयनीय परिस्थिती आहे ती कशामुळे आहे, पाण्याचा अभाव तिथे का आहे, हे जेव्हा मी ऐकलं होतं ना, तेव्हा तळपायच्या मस्तकाला गेली होती की मराठवाड्याला पाणी मिळू देणार नाही, कारण मग पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना तिथे मुद्दा ना, त्या मुद्द्यावरती खूप चर्चा होईल. हे सगळा गदारोळ चालू असताना 6% कपात, 6% पाणी गेलं मराठवाड्याचं. ठीक आहे, आपण त्याच्यावर वेगळी चर्चा करूया. खरं तर हा मुद्दा नसता तर त्या मुद्द्यावर चर्चा करावी लागली असती, कारण मराठवाड्यावर गेल्या 15 दिवसात अन्याय झालाय. ठीक आहे, तुम्ही बोला त्याच्यावर. विलासजी, ताईंनी मला या बीड जिल्ह्यामध्ये रेव्हेन्यू असेल किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंट, शिक्षण विभाग, पोलीस डिपार्टमेंट, टोटल सरकारी कर्मचाऱ्यांचा आकडा सांगावा आणि त्या आकड्यामध्ये वंजाऱ्यांच्या ऑफिसरची संख्या किती आहे याची आकडेवारी, याचा क्वांटम, याचा तुलनात्मक अभ्यास केला आहे का, या प्रश्नाचं उत्तर द्यावं. याचीच पूर्ण 1 जानेवारी आवाज येत नाही, आवाज एवढे येतोय. येईल. हा. 1 जानेवारीला
ही सगळी संख्या, मग ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असो, रेव्हेन्यू असो किंवा पोलीस असो, याची पूर्ण चौकशी करावी, हीच विनंती मी नाही मुख्यमंत्र्यांकडे ताई, पण केली आहे त्याच्यात एक की मुद्दा आहे असे ना, जे एक allegations एक एक होतायत- एक मुद्दा हं. आपण जेव्हा काही अधिकाऱ्यांची आडनावावरून जात ओळखली, बोलतो बरोबर, याला ऑब्जेक्शन आहे आपलं. काही आडनावावरून तुम्ही त्यांची जात ओळखली, त्याच्याबद्दलचा डेटा सरकारनं तुमच्यापर्यंत दिलेला आहे का? मुद्दा क्रमांक 1. काही आडनावांच्या संदर्भातली जात तुम्ही सांगितली, पण काही आडनावांच्या संदर्भातली जात नाही सांगितली, हा तुमच्यावरती आक्षेप आहे. नाही, एकाच आडनावांच्या बद्दलची जातीचा उल्लेख केला, पण त्याच वेळी दुसऱ्या जातीच्या आडनावांचा उल्लेख केला नाही, हा एक आक्षेप तुमच्यावरती आहे. दुसरा आक्षेप आहे SIT मधल्या काही आडनावांच्या बद्दल तुम्ही आक्षेप घेतला की ते त्या जातीचे आहेत, पण दुसऱ्या जातीचे सुद्धा मी एक नाही मिनिट एक मिनिट नाही, नाही, विलास, आज सुद्धा लक्ष्मण हाकेंनी मुद्दा उपस्थित केला संभाजीनगरच्या सभेमध्ये. एका जातीचे 4 अधिकारी त्याच्यामध्ये आहेत, त्याला आक्षेप आहे कारण ते त्या जातीचे आहेत म्हणून. पण दुसऱ्या बाजूला त्यांचं म्हणणं आहे की SP पासून ते सगळे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, बाकीचे सगळे SIT मधले अधिकारी आहेत, ते दुसऱ्या जातीचे आहेत. मग अशा प्रकारे एकच मिनिट. एकमेकांनी जर आक्षेप घेतला तर या देशामध्ये, या राज्यामध्ये किती मोठा केऑस निर्माण होईल. प्रत्येक अधिकाऱ्यावरती आपण संशय घेऊ शकतो का? हा मुद्दा आहे. बिलकुल. विलास, पहिलं म्हणजे जेव्हा मी बोलले होते, ज्या अधिकाऱ्यांबद्दल बोलले, ते फक्त परळीच्या, माझा ट्विट काढून बघा, माझं जे बोलले मी त्याच्यातलं बघा, की परळीमध्ये अमुक 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 होते, शासनाने विलासजी. योग्य तो निर्णय घ्यावा असं मी म्हटलं. नंतर जी SIT झाली त्यात सगळे अधिकारी बीडचे होते, एवढाच माझा आक्षेप होता. मी कुठेही म्हटलं नाही ते 4 अधिकारी एका समाजाचे होते, हे मी म्हटलेलं नाही. माझा आक्षेप एवढ्यावर होता की सगळे बीडचे अधिकारी का, बीडच्या जिल्ह्याबाहेरचे का नाही घेतले, आणि चांगले ऑफिसर कुठल्याही समाजाचे असो ते बीडच्या बाहेरचे का नाही घेतले, कारण बीडच्या अधिकारी यांच्या ठीक आहे, ठीक विरुद्धची आहे. चौकशी माझा होऊनच वेळ देणार संपला. नाही. माझा वेळ विलासजी, हा संपला. माझा हा, आक्षेप होता. हा. विलासजी, मला ताईंना प्रश्न विचारायचा आहे की बिंदू निमावली एका समाजाचे अधिकारी, परळी काही जिल्हा आहे का हो? आणि परळी काय स्टेट आहे का हो? हम्म, स्टेट डोळ्यासमोर ठेवून बिंदू नामावली ठरते. हम्म, एका गावाचं, एका तर- तालुक्याची बिंदू नामावली ठरते. हम्म. आणि मला म्हणायचंय की ताईंनी वंजारी जातीचा उल्लेख केला होता. हम्म, वंजारी समाजाचे अधिकारी आहेत असं म्हटलेलं होतं. हम्म. मी एक ओबीसीचा आंदोलक म्हणून मी सोशल जस्टिस काय असतो, रिझर्वेशन पॉलिसी काय असते, खालच्या जातीचे अधिकारी कसे येतात, कुठल्या चालण्यातून येतात, त्याची काय प्रोसेस असते, हे सगळं अभ्यासणारा कार्यकर्ता आहे. बिंदू नामावलीवरती आपण कधीतरी बसू, पण सनसनाटी निर्माण करणं, आज ओबीसी बांधव सगळे म्हणतायत अरे यांनी खडसेंना संपवलं, यांनी भुजबळांना संपवलं, आता मुंडेंच्या मागे लागलेत, हे म्हणतायत ना लोक. ताईने हे क्लेरिफिकेशन द्यावं की तुम्ही असं म्हणून चालणार नाही की मी कुठल्या जातीला बघत नाही, कुठल्या जातीचं नाव अजित घेत पवार नाही. कोण पण होते, तुमच्यावर आरोप सुनील होत आहेत की कोण होते? तुमच्यावर आरोप होत आहेत, अजित खडसेंना टोपे संपवलं, कोण होते? भुजबळांना संपवलं, नाही, एक मिनिट. धनंजय मुंडेंना संपवण्याचं सेन्सेशन कोण बनवतंय बघूया टार्गेट आपण. आहे का? सिलेक्टिव्ह एक टार्गेट मिनिट. आहे का अंजलीताई दमानी यांचं? ठीक आहे. सिलेक्टिव्ह टार्गेट. आपण मी बघूया. मला 30 सेकंदात उत्तर घेऊ द्या. 30 सेकंदात उत्तर घेऊ द्या. माझा वेळ संपलाय. विलास, हम्म. मी जेव्हा लढले, मी आधी अजित पवारांविरुद्ध लढले, गडकरींविरुद्ध लढले, आणि गडकरींविरुद्ध तर टोकाचं लढले. नंतर काय झालं पुढं? खडसे, भुजबळ, राजेश टोपे, तटकरे, हे सगळे जण सनसनाटी काय त्यांच्या निर्माण जाती बघून करण्याशिवाय मी काय लढले? झालं पुढं? जाती बघून लढले असं म्हणायचंय सनसनाटी तुम्हाला? निर्माण करणे, ते मी त्यांची जात सनसनाटी बघून निर्माण लढले. करणं आणि संभ्रम पण निर्माण म्हणजे करणं, तुम्ही तिथल्या सिंचन व्यवस्थेवरती घोटाळा झालाच प्रश्नचिन्ह नाही. उपस्थित करणं, काय केलं तुम्ही, स्वच्छ साध्य होतं काय असं केलं म्हणायचं त्यामधून? तुम्हाला? ठीक आहे. माझा वेळ अंजलीताई, संपलाय. तुम्ही माझा साध्य वेळ काय केलं संपलाय. त्यामधून? काय बोलताय? माझा वेळ मराठ्यांची संपलाय. बाजू माफ करा. घेणाऱ्याबद्दल काय अपेक्षा करताय? माफ करा.